Slowly open your eyes. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. आपला 6वा अध्याय चाललाय. आपल्या 104 ओव्या झाल्या. आज बघूया 101 झाल्या तर आपल्या नियमाप्रमाणे बरोबर. आता तुम्हाला हे माहितीये की आपल्याला ह्या मार्गामध्ये कर्ममार्ग, सांख्ययोग किंवा विचार मार्ग, ज्ञान मार्ग, आता योग मार्गाच्या योग मार्गाची स्थिती आणि त्या मार्गाच्या अपेक्षा आणि त्या मार्गाचा अधिकारी ह्या तुम्हाला गोष्टी दिसतील. आता तुम्हाला माहिती आहे अधिकारी ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण अधिकारी जो असतो तो पूर्ण उपयोग करून घेऊ शकतो. राईट. कुठलीही गोष्ट करायची म्हटली तर आपण त्याचा अधिकारी जो आहे त्याला आपण नीट पारखून जर दिलं तर ते काम होतं व्यवस्थित. राईट. कारण जर आपल्याला आपण जर प्रोफेसर आहोत आणि आपल्याला ऍडमिशन द्यायचं आहे कॉलेजमध्ये, तर आपण काय बघतो? गुणवत्ता किंवा मार्क्स. राईट. बेस्ड ऑन द मार्क्स आपण त्याचा अधिकार आहे की नाही ठरवतो. बरोबर आहे ना? फॉर एक्झाम्पल मेडिकल किंवा इंजिनिअरिंग याच्यासाठी हायर पर्सेंटेज गुणवत्ता लागते. कारण काहीतरी अधिकारत्व जर आपण नाही ठरवलं तर कसं आपण निवडणार? दुसरं आणि निवडतो का आपण? कारण तो व्यक्ती पूर्ण करेल. ज्याला 35% मिळाले फॉर एक्झाम्पल, आणि आपण म्हणायचं नाही आपण ना काही भेदभाव करायचा नाही ना. कृष्णाने सांगितलं समबुद्धी ठेवायची, सगळं भेदभाव नाही करायचा, समबुद्धी ठेवायची. 35 मार्क मिळालेत नाही, मी कॉलेज उघडतो, 35 मार्क मिळाले नाही रे बाबा, भेदभाव नाही करायचा, ये तू बस. आणि त्याला आपण मेडिकलचं शिकवलं. चान्सेस आहेत की तो पास नाही होणार, आणि जरी पास झाला अभ्यास प्रॉपरली न करता, तर अशा डॉक्टरकडे तर मी तरी जाणार नाही. का? कारण तिचा अधिकारच नव्हता. अधिकार नव्हता म्हणजे काय? आपण काय भेदभाव करतोय असं नाही. प्रत्येकाने त्याचा अधिकारत्व पटवून द्यायचं असतं. इट इज नॉट अ बर्थ राईट. इट इज समथिंग दॅट यू हॅव टू अर्न. अधिकारत्व अर्न करावं लागतं. मी अमेरिकेत आहे म्हणून मला कुठेही गेलो की इंडियामध्ये असा भाव दिला पाहिजे, हा मूर्खपणा आहे. अपेक्षा. अधिकारत्व हे कमवायला लागतं. यू हॅव टू अर्न युअर एलिजिबिलिटी. राईट. तर प्रत्येक मार्गात आपल्याला कळतं की आपला अधिकार काय आहे, आणि नसेल तर पहिली गोष्ट काय करायची? अधिकारत्व आधी घ्यायचं, कमवायचं. डायरेक्ट मेडिकलच्या एक्झामला नाही बसू शकत आपण, ऍडमिशन देणार नाहीच,
पण समजा मिळालं तरी आपण व्यवस्थित नाही करणार त्याचा उपयोग. म्हणून आधी खूप अभ्यास करून, ते काय ते एंट्रन्स एक्झाम असते ती देऊन, मग अधिकारत्व प्राप्त करायचं, ते पटवून द्यायचं आणि मग आपल्या हातात आपल्याला वेलकम रेड कार्पेट देतात. या, 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 या. तुमच्या सगळ्यात जास्ती अधिकारत्व. ह्या ग्रंथातून आपण अभ्यास करताना आपला अधिकार काय आहे, अधिकारत्व कमवायचं कसं ह्याच्याकडे लक्ष द्या. अधिकारत्व कमवलं तर बरोबर गुरु कृपादृष्टी देतात. आपण प्रश्नच विचारतो, माझ्यावर का नाही कृपादृष्टी? मी एवढं सगळं करतो, मी एवढं सगळं करतो, मलाच का असं होतं, मलाच का असं होतं? ह्याच्यात आपण वेळ घालवतो जास्त. ह्याच्या ऐवजी आपण कुठे कमी पडतो, अधिकारत्व जर आपण एलिजिबिलिटी वाढवली तर बाकीचं सगळं होतं. Swami Vivekananda says, don't focus on the goal, focus on the means, and the goal is achieved. Just focus on the means. Okay. पुढती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे मग आपण पाची आपण से अखंडित ऐसिया दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी सहजे अपरिग्रही जेतीही लोकी तोची म्हणून पुढती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे ज्याने अद्वैत रूपाचं अनुभव घेतलाय मग आपण असे अखंडित त्याला कळतं की आपण अखंडित आपण कुठे नाही देर इज नो खंड आपण इंटिग्रेटेड आहोत आपणच एक आहोत ऐसिया दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी मग त्याची अशी दृष्टी होते विवेकाची की त्याला कळतं की तो एकटाच आहे सहजे अपरिग्रह जे तिही लोकी तोची म्हणून आणि मग तिन्ही जी लोक आहेत त्याला अपरिग्रह करतो अटॅचमेंट नसतो कारण त्याला माहिती आहे की तोच आहे तो असं धरून बसतो का आपण हाताला माझा हात आहे कोणी घेऊन नाही जायला पाहिजे नाही कारण आपल्याला माहिती आहे आपला हात आहे कुठे जाणार आहे तसं असतं त्याच ऐसिये असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलेनी बहुवसपणे श्रीकृष्ण बोले ऐसिया असाधारण आहे हा जो अनुभव आहे तो काही साधारण नाही असाधारण आहे असाधारण आहे सगळे आपण जर चर्चगेट स्टेशनवर गेलो तर सगळे जे दिसतात त्यांना हा अनुभव नसणार हा असाधारण आहे इट्स युनिक एक्स्ट्रा ऑर्डिनरी निष्पन्नाची लक्षणे ही जी लक्षणं सांगितली तुला ज्याला ते मिळालंय असाधारण त्याची ही लक्षण आहेत आपुलेनी बहुवसे वसपणे श्रीकृष्ण बोले हे म्हणाले श्रीकृष्ण तो ज्ञानियांचा बापू देखणे यांचा दिटीचा दीपू जया दादुलियाचा संकल्पू विश्वरची प्रणवाची पेठे जाहले शब्द ब्रह्म माजिटे ते जयाची यशा धाकुटे वेढून पुरे जयाचे नि आंगिके तेजे आवो रवी शशीचिये वणिजे म्हणोनिया जग हे वेसजे वीण असे तया जे रवी शशी ह्यांच्या सगळ्यांचा जो तेज आहे ह्याच्यामुळे ह्या ब्रह्मामुळे आणि तो जो ज्ञानी असतो हे त्याला हा त्याचा अनुभव असतो की त्याच्यामुळे सगळ्यांना प्रकाश मिळतो त्याच्यामुळे म्हणजे हा देहधारी संतोष नाही हा जो आत्मस्वरूप जो आहे देहधारी संतोष किंवा एक्स वाय झी चा त्या आत्मस्वरूपाच्या प्रकाशामुळे सगळं आहे असा त्याला अनुभव होतो हा गा नामाची एक जयाचे पाहता गगनही दिसे टाचे गुण एक काय तयाचे आ कळशील तू
म्हणोनी असो हे वानणे, सांगो नेणे कवणाची लक्षणे, दावावी मिशे येणे का बोलिले ते. हागा नामाची एक जयाचे. जेवढी जेवढी वेगवेगळी रूप आहेत, तेवढी वेगवेगळी नाम आहेत. नाम आणि रूप गोज अलॉंग हँड इन हँड. काहीही आपल्याला आकार दिसला की आपण त्याला एक नाव देतो. कारण आकार असेल तर त्याला आपण जर नाव नाही दिलं तर आपण त्याचं आयडेंटिफाय नाही करू शकत. जेव्हा आकार येतो तेव्हा आपण त्याला नाव देतो. म्हणजे नाम आणि रूप गो हँड इन हँड. तर ती इतकं व्यापक आहे. आता हे जर सगळं जग आहे त्याचं, तर त्याची नावं पण खूप आहेत ना. तर ते सगळं व्यापक आहे आणि त्याची लक्षणं इतकी आहेत की आता मी काय सांगू ती लक्षणं. हे सगळं जास्ती न बोललेलं बरं, असं म्हणतात. ऐके द्वैताच्या ठावोची फेडी, ते ब्रह्मविद्या किजेल उघडी. दिस इज व्हेरी युनिक एक्सपोजिशन. ऐका. आणि मी जेव्हा आश्रमात होतो ना, तेव्हा खूप विचार करायचो अशा गोष्टींचा. पण तुम्ही ऐका हे. ऐके द्वैताचा ठावोची फेडी, ते ब्रह्मविद्या किजेल उघडी. तरी अर्जुन पडिये हे गोडी नासेल हन. म्हणोनी ते तैसे बोलणे, नवे सपातळ आड लावणे. केले मनाचे वेगळे वाणे, भोगावया. जय सोहम भाव अटकू, मोक्ष सुखा लागोनी रंकू. तयाचिया दिठीचे झणे कळंकू, लागेल तुझिया प्रेमा. सो ज्ञानदेव काय म्हणतात, ही जी द्वैत भावना आहे, द्वैत म्हणजे काय, ड्युअलिटी, राईट. ही ब्रह्मविद्या जी आहे ती सांगते की अद्वैत आहे. अद्वैताचा अनुभव, दिस इज अ कॉन्ट्राडिक्टरी टू वर्ड्स. अद्वैताचा अनुभव करण्यासाठी दोन गोष्टी लागतात. मग अद्वैताचा अनुभव करायला कोणतरी अनुभव करणारा वेगळा पाहिजे ना. त्यामुळे हे द्वैताचे पेढी, जे ब्रह्मविद्या किजेल उघडी, तरी अर्जुन पडिये हे गोडी नासेल हन. जर कृष्ण जर अद्वैत झाला तर त्याला अर्जुना बरोबर जे गोड उपदेश द्यायचे किंवा प्रेम करायचे ते मग शक्य नाही होणार. म्हणून ते तैसे बोलणे नव्हे सपाताळ आड लावणे, कैसे मनाची वेगळेपणे भोगावया. म्हणून असं पातळ कापड लावल्यासारखं तो डिफरन्स ठेवतोय. मनाचं कापड जो त्याला आणि कृष्णाला, अर्जुनाला आणि स्वतःला कृष्णाला वेगळं पण राहील असं ठेवतोय तो. जे सोहम भाव अटकू, तो सोहम भाव जो त्याचा आहे कृष्णाचा, तो त्याला अरेस्ट करतोय. कारण नाहीतर हे त्याला जे प्रेमाविषयी बोलायचं तर कसं बोलणार. कारण प्रेम करायला एक दुसरं लागतं ना, देयर शुड बी समवन एल्स, राईट. विपाये अहम भावो ययाचा जाईल, मी तेची हाजरी होईल. तरी मग काय कीजेल एकलेया. जर हा अहमभाव कम्प्लिटली नाहीसा झाला आणि जर एक झालं सगळं, तर मग तो काय करेल एकटा. दिटीची पाहता निवजे, का तोंड भरोनी बोलिजे. ना तरी दाटोनी खेव दिजे, ऐसे कवण. कोणाशी बोलणार तो आणि काय करणार. आपुलिया मना बरवी, असमाई गोठी जीवी. ते कवणसी चाळवावी, जरी ऐक्य झाले. मग हे सगळं प्रेमानी मिठी मारणं वगैरे कोण करणार मग काय, जर ऐक्य झालं तर. दिस इज द ब्युटी ऑफ ज्ञानेश्वरी. अद्वैताचं ज्याने
पराकाष्ठा गाठली आहे. तो इतकं सुंदर बोलतोय द्वैताची प्रेम, द्वैताचं जे प्रेम आहे इतकं सुंदर बोलतात ते. ऐत्रीय उपनिषदात तेच आत्मा वा इदमग्र आसीत. आत्मा was there in the beginning. Atma was there in the beginning. Atma va idamagra asit. Then the second mantra is sa ikshat. And then he thought. That's how the world came into being. The world is in thoughts. And the thoughts is in mind. And the mind is in you. That's why the world is in you. There is no world without thoughts. The world that we perceive. Huh? So, तर खूप सुंदर अजून आहे बघा. या काकुळती जनार्दने अन्योपदेशाचेनी हाताशने बोला माझी मनमने आलिंगू सरले हे परिसता जरी कानडे तरी जाण पापार्थ उघडे कृष्ण सुखाचे रूपडे वोतले गा. आता कृष्ण हे इतक्या सुंदर हा जो उपदेश करतायत हे फक्त अर्जुनावर खूप खूप प्रेम आहे म्हणून. अगेन ही इज ज्ञानेश्वर महाराज नाव स्टार्ट्स गोइंग इनटू द ब्युटी ऑफ लव्ह दॅट कृष्णा हॅज ओव्हर अर्जुना बिकॉज अर्जुना इज सो ग्रेट असं आहे आता वर्णन. हे असो वयसेचिया शेवटी जैसे एकची विये वांझोटी मग ते मोहाची त्रिपुटी नाचे लागे तैसे जाहले श्री अनंता ऐसे तरी मी न म्हणता तरी जरी तयाचा न देखता अतिशयो येथ. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बहुतेक ना अनंता इतका गुंतलाय तो अतिशय खूपच प्रेम आहे त्याचं अर्जुनावर. खूपच प्रेम आहे. नाहीतर असं शक्यच नाहीये. का माहितीये पहा पा नवल कैसे चोज के उपदेशी कौते झुंज. आता प्रसंग काय तिथे वॉर चाललाय आणि हे उपदेश देतात आत्मदर्शनाचा. मी पण विचार करायचो असं कसं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की इतकं प्रेम होतं त्याला की वेळ काळ काय बघितलं नाही. आणि दिस इज आय मीन आय से दिस इन एव्हरी लेक्चर बट हे 4-5 खरंच इतके सुंदर ओवे आहेत. परी पुढे वालभाचे भोज नाचत असे आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिणवी पिसे आणि न भुलवी तरी तोची काही. जो खरा पॅशनेट असतो ना तो असं काय वेळ काळ बघत नाही. आणि जर तो वेळ काळ जर त्याने बघितला तर तो पॅशनेट कसला. जर त्याला प्रेम आहे आणि ते प्रेमाचं व्यसन नाहीये मग त्याला प्रेम कसलं म्हणता तुम्ही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जे आता तुम्ही एक 10-15 वयांपूर्वी कसं अटॅचमेंट कसं असतं ह्याच्याविषयी त्यांनी सांगितलं आणि आता प्रेमाविषयी कसे बोलतात. म्हणून भावार्थ तो ऐसा अर्जुन मैत्रियेचा कुवासा की सुखे शृंगारलिया मनासा दर्पणू तो. या परे बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र तो श्री कृष्ण रूपे पात्र याची लागी होगा आत्मनिवेदनात तळीची जे पीठिका आहे सख्याची पार्थू अधिष्ठात्री तेथीची मातृगा का. खरंच इतकं सुंदर आहे अर्जुनाचं
अर्जुनाची पात्रता की कृष्ण एवढा प्रेम करतात आणि इज पॅशनेटली इन लव्ह विथ अर्जुन. म्हणून हे सुंदर झालंय. खूप सुंदर अशा ह्या ओव्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी असं डिस्क्राईब केलं की पॅशन आणि लव्ह हाऊ इट कॅनॉट बी इन द बाउंडरीज ऑफ नॉर्मल्सी. पासीची गोसावी न वाणिजे, मग पायिकाचा गुण घेईजे, ऐसा अर्जुनेची तो सहजे पडिये हरी. पाहा पा अनुरागो भजे, जे प्रियोत्तमे मानिजे, ते पतिहुनी कायन वाणिजे पतिव्रता. आणि ते म्हणतात की कसं आहे ना, अर्जुनच इतका अमेझिंग आहे की त्याचीच प्रशंसा केली पाहिजे. कारण देव तर असणारच, पण अर्जुन असा आहे की ज्याच्यामुळे अमूर्त जो देव आहे तो मूर्तता घेतली त्यांनी आणि उपदेश देतोय अवेळी, जे आपल्या नॉर्मल सर्कमस्टॅन्सेस मध्ये आहे. तर असं आहे, असं त्याचं वर्णन केलंय. तैसे अर्जुनीची विशेषस्तवावा, ऐसे आवडेल मज जीवा, जो तो त्रिभुवनेची या देवा, ऐकायतनु जाहला. कारण हा जो त्रिभुवनाचा देव आहे त्याने एवढं सुंदर डिस्कोर्स दिला अर्जुनाला. कारण ऍक्च्युली ही भगवद्गीता जेव्हा दिली जाते त्याच्यानंतर युधिष्ठिर हे वॉर संपल्यानंतर युधिष्ठिर सांगतात, अरे कृष्णा, आम्ही ऐकलं की तू खूपच सुंदर आत्मदर्शनाचं स्वरूप आणि ज्ञान अर्जुनाला दिलंस, ते आता परत आम्हाला एकदा तू सांगणार आहे. त्या श्रीकृष्ण म्हणतात की तेव्हा मी जे दिलं तेव्हा ते मला स्फुरलं, आता ते पुन्हा होणे नाही. नंतर मग त्यांनी सांगितले त्याला अनुगीता म्हणतात, but it is nothing like Bhagavad Gita. So that's why this is a very special 700 verses. जयाचिया आवडीचे नि पांगे, अमूर्त ही मूर्ती आवगे, पूर्ण ही परी लागे अवस्था जयाची, तव श्रोते म्हणती दैव, कैसे बोलाची हवाव, काय नादाते हनबरव, जिणोनी आली. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रोते हो, तुमचं काय नशीब आहे, आपलं पण काय नशीब आहे की आपण हे करतोय सगळं. म्हणजे खरंच आपल्यालाही वाटतं ना तसंच. हा हा नवलनो हे देशे, मराठी बोली तरी ऐशी, वाणे उमटत आहे आकाशी, साहित्य रंगाचे. हे नवल वंड वाटणारे हे मराठीचे जे शब्द आहेत. अँड इट इज अगेन अ व्हेरी खूपच शृंगारलेलं मराठी आहे. कैसे उन्मेख चांदणीची तार, आणि भावार्थू पडे गार, हेची श्लोकार्थ कुमुदिनी तरी फार, साविया होती. इट्स अ डिस्क्रिप्शन की हे श्लोकार्थांची कुमुदिनी म्हणजे चंद्राचं प्रकाश जसा थंड आणि आल्हाददायक असं, जसं चाडची निचाडा करी, ऐसी मनोरथी ये थोरी, तेने विवळले अंतरी, तेथ डोलू आले, ते निवृत्तीदासे जाणितले, मग अवधान द्या म्हणितले, नवल पांडव कुळी पाहिले कृष्ण दिवसे, देवकिया उदरी वाहिला, देवकीच्या उदरी आला, यशोदा सायासे पाळीला, सायासे खूप कष्ट करून यशोदाने पाळला, का शेखी उपेगा गेला पांडवासी, पण उपयोग कोणी केला, पांडवांनी. यशोदानी जन्म दिला, देवकीनी जन्म दिला, यशोदानी खूप त्रास घेऊन पाळलं, पण उपयोग कोणाला झाला, पांडवांना. म्हणून बहुदिवस बोळ गावा, का अवसरू पाहोनी विनवावा, हाही सोसू तया सदैव पडेची ना, हे असो कथा सांगे वेगी, मग अर्जुन म्हणे सलगी. अगेन श्रोते म्हणतात, ओके ठीक झालं, भरपूर झालं, आता तुम्ही पुन्हा कथा सांगा. देवा ये संतेची हन आंगी,
न ठाकती माझ्या एरवी या लक्षणांची निजसारा मी आपडे कीर अपुरा परी तुमचेनी बोले अवधारा थोरवे जरी जी तुम्ही चित्त देयाल तरी ब्रह्म मिया होई जेल काय जहाले अभ्यासी जेल सांगाल जे. तेव्हा आता पुन्हा आता मग कथेवर आले आणि ते म्हणाले, अर्जुन म्हणायला लागला की हे तुम्ही संतांची चिन्ह जी सांगितलीत ते खरंच खूपच बरं वाटलं मला ऐकून. पण मी खरंच तुम्ही जे आता सांगताय ना कृष्ण, मी सगळं केअरफुली ऐकेन. का माहितीये का? आणि तुम्ही जे, कारण हे ऐकल्यावर ब्रह्ममय होईल, म्हणजे जे तुम्ही सांगताय ब्रह्माचं ज्ञान होईल. ब्रह्म आणि ब्रह्मा ह्याच्यात फरक आहे. ब्रह्म म्हणजे अल्टिमेट कॉन्शियसनेस. ब्रह्मा म्हणजे चतुर्मुख ब्रह्मा, ज्याने क्रिएट केलंय हे जग. ओके, तुम्ही ब्रह्म बोलतो तेव्हा यू आर टॉकिंग अबाउट दॅट अल्टिमेट कॉन्शियसनेस. ब्रह्मा बोलतो तेव्हा ते ब्रह्मा विष्णू महेश याचं एका मात्रेचाच फरक आहे फक्त. ओके, तर ते म्हणतात, अर्जुन म्हणतात, मी चित्त देऊन ऐकीन, मी सगळं लक्ष देऊन ऐकीन आणि काय जाहले अभ्यास येईल. तुम्ही जे बोलाल त्याचा मी चांगला अभ्यास करीन, चांगली प्रॅक्टिस करीन, सांगेल जे. हा हो नेणे कवणाची कहाणी ऐकोनी श्लाघित असो अंतःकरणी ऐसे जाहलेपणाची शिरयणी कायसी देवा. म्हणजे आता मी दुसऱ्यांचं कोणाकोणाचं वर्णन केलंय, पण हे खरंच किती, मी सुद्धा असा जर झालो तर किती छान होतं ना. आपण कोणाचं तरी घर बघतो, गाडी बघतो, अरे आपल्याला पण असं असेल तर किती मस्त होईल, असंच वाटतं ना. तसंच यांचं झालं आता अर्जुनाचं. हे अंगे म्या होई जे का ये तुले गोसावी आपुलेपणे की जो का, हे माझ्या अंगात येऊ शकतात का अधिकारपणा, मी हे करू शकतो का, असे विचारतात अर्जुन. तव हसोनी कृष्ण हो का करू म्हणती. कृष्णाला बरं वाटलं की त्याला असं करायचंय आणि आता ते म्हणतात, देखा संतोषू एक न जोडे तवाची सुखाचे संघ साकडे मग जोडिलिया कवणेकडे अपुरे असे तैसा सर्वेश्वरू बळिया सेवके म्हणून ब्रह्माही होयते तो कौतुके परी कैसा भारे आतला पिके दैवाचे नी जो जन्म सहस्रांची इंद्रादी काही महागू भेटी तो आधिनु केतुला किरीटी जो बोलू ही न सहे. आता कृष्णाला संतोष झाला आणि कृष्णाला प्रेम आहे म्हणून आता ते बोलतात अर्जुनाविषयी. मग ऐका जे पांडवे म्हणितले ब्रह्मम्या होवावे ते अशेषही देवे अवधरिले तेथ ऐसेची एक विचारिले जे या ब्रह्मत्वाचे डोहाळे जाहले परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीची या. जर ब्रह्मत्वाचा डोहाळा लागलाय, जर त्याला ब्रह्मत्वाची आवड लागली, जर ब्रह्मत्वाची इच्छा झाली आहे, ह्याचा अर्थ त्याच्या बुद्धीला वैराग्य आलंय, असं कृष्ण म्हणतात. एरवी दिवस तरी अपुरे पैरी वैराग्य वसंतोचेनी भरे जे सोहम भाव महुरे मोडोनी आला. वैराग्याच्या वसंतामुळे आता सोहम भाव येण्याचा चान्स आहे. म्हणून प्राप्ती फळे फळता यासु वेळून लागेल आता. वसंत आल्यावर काय असतं, फुलं असतात ना. फुलं आल्यानंतर काय होतं, 1-2 महिन्यात फळं येतं. म्हणून प्राप्ती फळे फळता यासु वेळून लागेल आता होय विरक्तू ऐसा अनंता भरवसा झाला.
आता ह्याला विरक्ती येणार असा मला भरोसा झाला, असं श्रीकृष्ण मनात म्हणतात. म्हणे जे जे हा अधिष्ठी जेल, ते आरंभीच यया फळेल, म्हणून सांगितलं न वचेल, अभ्यासू वाया. म्हणून मी आता ह्याला जे शिकवणार आहे ते वाया नाही जाणार आहे. कुठल्याही टीचरला ना उगीचच जो ऐकणारच नाहीये त्याला काय सांगून फायदा. टीचरला कळतं ना. ऐसे विवरोनिया श्रीहरी, म्हणितिले तिये अवसरी, अर्जुना हा अवधारी पंथू राजू. ओके, श्रीहरी म्हणतात आता तू ऐक. पंथू राजू हा राजमार्ग आहे. आता हे जे नंतर आता जे श्लोक आहेत ना पुढे, त्याच्यामध्ये लिटरली कशी मांडी घालून बसायचं, कसं स्ट्रेट बसायचं, कुठल्या ठिकाणी बसायचं याचं डिस्क्रिप्शन आहे. I was surprised when I started listening to this chapter की अरे बापरे किती डिटेल्ड, कशी तयारी करायची, कसं बसायचं, किती खायचं, किती झोपायचं, अशा गोष्टींचं सांगितलं. अजून किती डिटेल सांगणार. तेथ प्रवृत्ती रूपाच्या बुडी, दिसती निवृत्ती फळाची कोडी, जिये मार्गीची कापडी, महेशू अजुनी पै योगी वृंद जा वहिली, आडवी आकाशी निघाली, की तेथ अनुभवाच्या पाऊली, धोरणू पडिला, तिही आत्मबोधाचे नि उजुकारे, धावली घेतली एकसरे, की येर सकळ मार्ग निजसुरे सांडूनिया. कसं आहेत ना, खूप वेगवेगळे मार्ग आहेत, पण एकच मार्ग पकडला पाहिजे आणि त्या एकाच मार्गावर कॉन्सन्ट्रेट करून गेलं पाहिजे. आणि त्यात प्रवृत्तीच्या पण बुडी जरी दिसते निवृत्ती फळी, तरी निवृत्ती मार्गासाठी पण प्रवृत्ती व्हायला लागते ना, असं ते म्हणतात. To have no desire, you need to have the desire of not having desire. It also starts with that pravritti. You see what I'm saying? निवृत्तीसाठी प्रवृत्ती व्हायला लागते. म्हणून हे वेगवेगळे जरी मार्ग असतील तर तुम्ही एकच मार्ग पकडा. पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध जाहले, आत्मविद थोरावले येणेची पंथे. हा मार्गू जै देखिजे, ते तहान भूक विसरीजे, रात्री दिवस नेणिजे वाटे ये. ज्याला ह्याची ओढ लागते ना, तो फक्त एक मार्गच बघतो. त्याला तहान भूक सगळं जातं, रात्र दिवस सगळं एकच. खरं आहे. यस, यू हॅव टू बी सो फोकस्ड. चालता पाऊल जेथ पुढे पडे, तेथ अपवर्गाची खाणी उघडे. अपवर्ग म्हणजे स्वर्ग. जिथे जिथे पाऊल टाकतो तिथे तिथे स्वर्ग उघडतात त्यावेळी. अवाटलिया तरी जोडे स्वर्ग सुख, निगिजे पूर्वालिया मोहरा, की येईजे पश्चिमेच्या करा, निश्चळपणे धनुर्धरा, चालणे येथीचे, येणे मार्गे जया ठाया जाईजे, तो गावो आपणची होईजे, हे सांगो काय सहजे, जाणसी तू. तुझ्या ज्या गावी जातो तो तू त्याचं गाव होतं. हे काय सोपं आहे का, तू सांग. तेथ पार्थे म्हणितले देवा, तरी तेची मग केव्हा, का अति समुद्रवनी न काढावा, बुडतो जी मी. तर अर्जुन म्हणतो, हा मग केव्हा तू आता मला सांगणार, नाहीतर मी बुडतोय आता इथे, बुडतोय ह्या मी संसारात. तेव्हा श्रीकृष्ण म्हणती ऐसे, हे उत्संखळ
हे उत्संखळ बोलणे कायसे, आम्ही सांगतो पैसे वरी पुशील तुवा. ठीक आहे, मी सांगतो, एवढं उतावळा का होतोयस? सांगतोय मी तुला, थांब. तू विचारतोयस ना म्हणून सांगतोयस. आता इन्स्ट्रक्शन्स सिंपल आहेत, डिटेल्ड आहेत, पण सिंपल आहेत. तरी विशेषी आता जी बोली जेल, परी ते अनुभवे उपेगा जाईल, म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे. ओके, आता मी तुला सांगतो अर्जुना. पहिले माझा अनुभव आहे त्याप्रमाणे मी तुला सांगतो. एक चांगलं स्थान पाहायचं, जे ते आराणुकेचे नि कोडे, बैसेला उठो नावडे, वैराग्यासी दुणी वचडे देखलिये जे, जो संती वसविला ठावो, संतोषासी सावावो, मना होय उत्साहो धैर्याचा. त्या जागेला बघितलं ना की आपल्याला ना डिटॅचमेंट वाटेल थोडं. कारण आणि तिकडे संतांनी जर साधना केली असेल तो उत्तमच. आणि तिकडे गेल्या आपल्याला शांत वाटेल आणि मनात उत्साह होईल आणि धैर्य येईल. दिस शोज द इम्पॉर्टन्स ऑफ द प्लेस वी चूज. तुम्ही जर अभ्यास पण करत असाल ना, एकच जागा जर ठरवली तुम्ही तर ते उत्तम. म्हणून आपण देवारा एका ठिकाणी ठेवतो आणि त्याच्याच समोर जर तुम्ही प्रार्थना केली रोज, तर तिकडे एक एनर्जी तयार होते. सो इट्स फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह. तुम्ही जर गुरुगीता वाचली तर त्याच्यात ऍक्च्युली पण खूप असं डिस्क्रिप्शन आहे. अशा ठिकाणी बसा, हे असं, अशा आसनावर बसा, अशी मांडी घाला. याचा अर्थ असं नाही की असंच केलं पाहिजे, पण हा अनुभव सांगतात कृष्ण की तुम्ही असं केलं तर होईल. मनाची पण तशी तयारी करायला लागते ना. तर आपण नुसतं रूम कसा आहे आणि आसन कसं आहे ह्याच्यावरच फोकस करू. अभ्यासूची आपण या ते करी, हृदयाते अनुभवू वरी, ऐसे रम्यपणाची थोरी अखंड जेथ, जया आड जाता पार्था, तपश्चर्या मनोरथा, पाखंडिया याही आस्था समूळ होय, स्वभावे वाटे येता, सरीवर पडा जाहला अवचित्ता, तरी सकाम ही परिमाघवता निघो विसरे. ती अशी जागा पाहिजे जिथे तुला गेल्या तपश्चर्याचा मनोरथ घ्यायला पाहिजे. आणि तिकडे जे खूप ज्यांना काम असतं ना, मनात डिझायर, ते तिकडनं निघून जातात. ते त्यांना तिकडे आवडत नाही एवढं. अशी जागा. ऐसे न राहतया ते राहावी, भ्रमतया ते बैसावी बैसवी, थापटुनी चेववी विरक्ती ते, हे राज्यवर सांडिजे मग निवांता येथेची असिजे, ऐसे शृंगारियाचे ही उपजे देखते खेवा, जे येणे माने बरवंट आणि तैसेची अति चोखट, जेथे अधिष्ठान प्रगट डोळा दिसे, आणि काही एक पहावे, जे साधकही वसते होवावे, आणि जनाचे पायरवे रे रळेची ना, तेथ अमृतेचे नि पाडे, मुळाही सकट गोडे, जोडती दाटे झाडे सदा फळती. म्हणजे तिकडे खूप, तुम्ही जिथे जाल तिकडे ना चांगली माणसाचं येणं जाणं असेल तर उत्तम, आणि चांगल्या माणसांचं मन रुळतं अशी ती जागा पाहिजे. आणि तिकडे पाणी आहे व्यवस्थित, आणि पाणी जे आहे ते गोड आहे, आणि तिथे भरपूर फळांची झाडं आहेत. पावला पावला उदके, परिवर्ष काळे ही चोखे, निर्झरे का विषेखे सुलभे जेथ. जे पावला पावला तिकडे पाणी आहे, आणि पावसाळ्यात सुद्धा जे झरे आहेत ना, ते त्याच्यात जास्ती गढूळपणा नसतो. हा हा आटपू ही आळू माळू, जाणीजे तरी शीतळू, पवनू अति निश्चळू मंद झुळके. आणि तिकडे ना जास्ती ऊन नाही पाहिजे आणि जास्ती थंडी नाही पाहिजे,
आणि एकदम शांत पवन, मंद झुळक आहे का, सगळ्यांना आवडतं ते. असं वाटतं "Yes, काय मस्त आहे आज." लगेच आपण हसतो वगैरे. डोळे पण बंद होतात. किती छान आहे असं. तशा ठिकाणी जाऊन मेडिटेशन करायचं आहे. मेडिटेशनला बसण्याची पद्धती सांगतात ना. बहुत करुणी निशब्द दाट नरिगे श्वपाद शुकहन षटपद ते उते नाही. बहुत करुणी निशब्द, तिकडे शांत पाहिजे, निशब्दता पाहिजे. आणि तिकडे कसे खूप प्राणी नाही पाहिजे. श्वपाद, शुक म्हणजे पोपट आणि 6 पायवाले नको तिकडे. पाणी लगे हंसे दोन्ही दोन्ही चारी सारसे कवणे एक वेळे बैसे तरी कोकिळ ही कोकिळ ही हो. कधी-कधी कोकिळ आली तिकडे बसायला तरी चालते. इट इज व्हेरी डिस्क्रिप्टिव्ह. निरंतर नाही तरी आली गेली काही हो तुका मयुरे ही आम्ही नाना नान म्हणो. हां आणि कधी-कधी मोर आला तरी चालेल. परी आवश्यक पांडवा ऐसा ठावो जोडावा तेथ निगुड मठ होवावा का शिवालय. आणि पांडवा जर तिकडे जर शिवालय असेल एखादं छान तरी चालेल. तिकडे शांत एक छोटं मंदिर असेल. दोन्ही माझी आवडे ते जे मानले होय चित्ते बहुत करीनी एकाते एकांते बैसेजी गा. जे एकांतात बसायला मिळतं. म्हणून तैसे ते जाणावे मन राहते पहावे राहेल तेथ रचावे आसन ऐसे. आता जिथे मन रमेल ना त्या ठिकाणी बसायचं. आता यांनी ऍट द एंड काय सांगितलंय, जिथे मन रमेल तिथे बसायचं. नाही तर आपण कुठे मोर पण आला पाहिजे मध्ये मध्ये. आणि काय लिहिलंय, हा पावला पावल्याला पाणी. हा म्हणजे पावला इथे नाही, बरोबर जागा नाही 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 नाही. आणि तिथे बसला अजिबात मन नाही रमलं तर काय फायदा. सो what is the whole thing means? You should go in a comfortable place where you will not get disturbed. And most importantly, that your mind will be very much at peace. That is what he's actually trying to say. वरी चोखट मृग सेवडी माझी धूत वस्त्राची घडी तळटी आमोडी कुशांकुर सकोमळ. हे असं गीता गुरुगीतेत पण दिलंय. सकोमळ सरिसे सबुद्ध राहते आपैसे एके पाडे नाही तैसे ओझा घाली परे सावियाची उंच होईल तरी अंगहन डोलेल नीच तरी पावेल भूमी दोष. म्हणून तैसे न करावे समभावे धरावे हे बहु असो होवावे आसन ऐसे. खाली बसायला ना आधी मृगाची जी स्किन असते, डिअर स्किन, ती टाकायची. त्याच्यावर मग एक छोटं पातळ कापड टाकायचं आणि बसायचं. मग तेथा आपण एकाग्र अंतःकरण करुनी सद्गुरु स्मरण अनुभवी जे तैसे स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विक भरे. आणि मग असं बसायचं एकाग्र चित्तेने, अंतःकरण एकाग्र करून आणि सद्गुरु स्मरण करायचं. सद्गुरु स्मरण केल्यावर काय होतं, सबाह्य सात्विक बरे, सात्विकता येते. जवळ कठीणपणा विरे अहंभावाचे. आणि कठीणपणा जो असतो अहंभावाचा तो कमी होतो, विरतो. आपल्याला राग आला असेल, असं का बोलली, असं का बोलला, ओके, शांतपणे बसा, फोकस करा. आणि जर आपण तेव्हा सद्गुरूचं स्मरण केलं तर आपल्याला कळेल, अरे आपण उगीच रागवतोय, हे बरोबर नाही, का रागवतोय आपण. मग आपोआप अहम भावनेमुळे जो पण राग आलेला असतो तो कमी होतो. विषयांचा विसरू पडे, विषयांचा विसर पडतो. इंद्रियाची कसकस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी
मन ना असं हृदयामध्ये असं घडी करून आत जातं. ऐसे ऐक्य हे सहजे, सहजे ऐक्य होतं. फावे तव राहिजे, जोपर्यंत राहता येतं तसं राहायचं त्या स्टेटमध्ये. मग तेणेची बोधे बैसिजे आसनावरी. मग बोध होतो आसनावरीचा. आता अंगाते अंगवरी, पवनाते पवनोची धरी. आणि मग श्वास स्वतःलाच सांभाळतो. ऐसे अनुभवाची उजरी होची लागे. हा अनुभव आहे. प्रवृत्ती मागवती मोहरे, समाधी लाडी उतरे, आघवे अभ्यासू सरे, बैसते रे खावे. आणि अशी मग थोडी समाधी लागू शकते. मग अजून ते सांगतात आणि हे इट्स व्हेरी डिटेल्ड फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ हठयोगा आसना पर्स्पेक्टिव्ह. मुद्रेची प्रौढी ऐशी, मुद्रा म्हणजे आसनाची. तेची सांगिजेल आता परियेसी, मी सांगतोय आता ऐक. तरी उरुया जगनासी जोडो निघाली. आपली जी ते काफ मसल्स आहेत आणि थाय मसल्स आहेत ते असे जोडून एकत्र करायचे. म्हणजे आता मांडी घालायची ते सांगतात. चरण चळे तेवढी आधार मुद्रेची बुडी, सुगटीले गाडी संचारी पार. आणि तुमचं लेफ्ट अँकल आहे ते पेरिनियमच्या इथे ठेवायचं. पेरिनियम इज बिटवीन युअर एनस अँड जेनिटल ऑर्गन्स. सव्या तो तळी ठेविजे, तव शिवणी मध्ये पडिजे पिडिजे, वरी बैसे तो सहजे वामू चरण. and then he's giving more description. म्हणजे लेफ्ट लेग असा ठेवायचा, राईट लेग असा ठेवायचा. गुडे मेढा आतौत आंतवती, चारी अंगुळे निगुती. आणि मग एनस आहे त्याच्यापासून 4 फिंगर्स वर ठेवायचा दुसरा पाय. म्हणजे तुमचे तळवा, द बॅक ऑफ द लेग. ते सार्ध सार्ध प्रांती सांडूनिया. म्हणजे ही इज लिटरली गिव्हिंग डिफरंट प्रॉपर वे टू सिट. माझी अंघोळ एके निगे, तेथ टाचेनी, टाच टाच म्हणतात मग टाच टाचेचेनी उत्तर भागे, नेहेटीजे वरी अंगे पेललेनी. उचलिले का नेणीजे, ते पृष्ठात उचलीजे. आणि मग जास्ती वर नाही करायचं, नाहीतर खाली, आणि नाहीतर असं होईल. त्यामुळे असं प्रॉपर बॅलन्स करून बसायचं. दॅट्स व्हॉट सेइंग. उचलेली का नेणीजे, तैसे पृष्ठात उचलिये जे, गुल्फद्वय धरिजे तेणेची मानी. मग शरीर संचू पार्था, अशेषही सर्वता पाषणींचा माथा स्वयंभू होय. अर्जुना हे जाण, हे जे आता सगळं प्रोसेस सांगितलं कसं बसायचं, त्याला मूळबंधाचे रक्षण लक्षण वेगवेगळी चक्र आहेत. तर जिथे गणपतीचा वास असतो ते मूलाधार चक्र. गणपती अथर्वशीर्षामध्ये तर ऐकलंय ना. मूलाधार स्थितोसी नित्यम. मूलाधारामध्ये नेहमी जो सतत स्थिती आहे त्याची. मूलाधार स्थितोसी नित्यम. हे मूल म्हणजे काय आहे? मूल म्हणजे ओरिजिन. तिथे असते आपली एनर्जी. म्हणूनच आपण आपल्या संस्कृतीत खाली बसताना आपण काहीतरी आसन नेहमी घ्यायचं, कारण ती आपली एनर्जी वाया नको जायला मूलाधारातून म्हणून. आणि ह्याच मूलाधार ज्यांचे जे काही जण असतात ते खूपच नेगेटिव्ह नेहमी बोलत असतात, त्यांच्या बरोबर आपण गेलं तरी आपल्याला वाटतं अरे बापरे बरं झालं हा गेला माणूस, किती नुसतं डोकं खातो. बेसिकली आपली एनर्जी ड्रेन होते, बिकॉज the energy can be drained by different people. They attract the energy. So हे मूळबंधाचे लक्षण वज्रासन गौण नामयासी.
वज्रासन गौण नाम यासी. वज्रासन नाव आहे, नाव आहे त्याला. आणि मूल बंध करायचं तिकडे. आता जे त्यांनी सांगितलं ना प्रोसेस, त्यांनी ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधीची मार्गू मोडे. अशी जेव्हा मुद्रा करतो आपण, तेव्हा जो मूलाधारामध्ये मधना जेव्हा एनर्जी जी खाली चाललेली असते अधोमार्गी, ते अपानू आतुलेकडे वोहाटे लागे. तो अपानू इनवर्ट टर्न होतो आणि इट स्टार्टेड गेटिंग कॉम्प्रेस. बाहेर वेस्ट होण्यापेक्षा तो कॉम्प्रेस होतो. दिस इज कुंडलिनी योगाचे बेसिक्स आहेत, ते सांगतायत. घेरंड संहितेत पण खूप डिटेल मध्ये डिस्क्राईब केलंय. हे वाचून प्रॅक्टिस करायला जाऊ नका. त्याच्यासाठी गुरुच पाहिजे, टीचर पाहिजे प्रॉपर. कारण दिस अल्टर्स द एनर्जी. पण खरंच इट्स सो ब्युटिफुल ना. आता कसे ते प्रेमाचं बोलत होते आणि आता एकदम सिरियसली कसं बसायचं, कसं आसन पाहिजे, हे सगळं डिस्क्राईब करतात. आणि तुम्ही बरेच, आणि हे म्हणूनच तुम्ही आधी पण की योगी जो असतो तो ऑब्व्हियसली शरीर त्याचं एकदम फिट राहतं आसनं जर केली तर. पण स्थिरम सुखम आसनम. आता हे स्थिर सुखम आसनम, दिस इज सूत्र इन पतंजली योग सूत्र. आसन म्हणजे जिथे तुम्ही स्थिर राहू शकता आणि सुखाने राहू शकता. सुख म्हणजे काय? तिकडे बसून हसायला येतं असं नाही. तिकडे बसून तुम्हाला काही डिस्कम्फर्ट नाही. तर खाली बसलं का, अरे नाही रे मांडी दुखते, अरे नाही काय काय गुडघे गुडघे दुखतात. याचा अर्थ काय? अभ्यास नाही. योगासनं जे करतात त्यांना आसन सिद्धी कधी मिळते? जेव्हा ते 3 तास एकाच आसनावर बसू शकतात. आणि जर तुम्ही रोज जर केलं तर सिद्धी येते आसनाची. आपल्याला, आणि आसनाचं सगळ्यात महत्वाचं काय? बाहेरची काही गोष्ट लागत नाही. तुम्ही तुमच्याच अंगातनं हीट जनरेट करून बरेचसे डिसीजेस यू कॅन क्युअर, राईट? आता करोना आल्या म्हणून लगेच योगा करायला लागणार असं नाही. इट्स ओके, करा, तुम्ही सुरुवात करा, पण वेळ लागतो. अभ्यास करूनच येतो थोड्या वेळाने. आपल्याला लगेच इन्स्टंट पाहिजे सगळं. आता सुरू केलं, रोज पाणी घालतोय, आलं नाही फुल, अजून आलं नाही फुल, अजून आलं नाही फुल. आणि शेजाऱ्याचं तर खूप मस्त येतं, माझंच नाही येत. काय लक्ष शेजाऱ्यांचं असू दे ना, त्याने चांगलं पाणी घातलं असेल. तिकडे तिकडे काहीतरी टाइमपास. आणि आसनं करायचे पोट कमी करण्यासाठी, हे करायचंय ते करण्यासाठी. गोंधळ. Focus, take one thing, do it for a long time, do it properly, and then move on. आता काय 6वा चॅप्टर आला ना, आता तर ना योग मार्गच घेतला पाहिजे. 12व्या चॅप्टर मध्ये भक्ती सारखी सोपी चांगली नाही. 3rd चॅप्टर मध्ये कर्मयोग इज बेस्ट. सांख्यमध्ये हे खरंच चांगलं. प्रत्येक हे सगळं आपल्यासाठी आहे. पण हे असंच करून आता हे श्रेष्ठ आहे म्हणून हे करायला पाहिजे. अरे ह्याच्यामध्ये मस्त काय रे, मूलाधार चक्र, मूलबंध आणि उड्डाण बंध, हे बंध ते बंध, हे जे वेगवेगळे बंधांचे नाव आहेत, इट सीम सो अट्रॅक्टिव्ह. म्हणून आधीच सांगितलं त्यांनी, रिद्धी सिद्धी पण येतात, पण त्याला काय नको हवं असतं? स्वर्ग सुख असेल तरी त्याला नको हवं असतं का? ह्याचा अर्थ असा नाही की आपल्याला रिद्धी सिद्धी येणार आहेत आणि वी आर नॉट, म्हणजे त्या लेवलचं आपल्याला वैराग्य पाहिजे ना. आणि श्रीकृष्णांनी कधी सांगितलंय पाय कसे घडी घालून बसायचं, कुठे बसायचं, कधी सांगितलं? जेव्हा ते म्हणाले, अर्जुनाच्या मनात ही आत्मबोधाची इच्छा झाली आहे, ह्याचा अर्थ त्याच्या मनात वैराग्य आलेलं आहे. आणि आता तो जेव्हा म्हणाला मी सगळं फॉलो करीन, मी व्यवस्थित करीन, म्हणजे आता मी तुला सांगतो. आता आपण काय करतो? सांगितलं असं, पहिले अमेझॉन वर जाऊन एक चांगली सीट बघायला पाहिजे आपण मेडिटेशन करण्यासाठी. व्यवस्थित गीतेमध्ये सांगितलंय.
focus on your internal stuff and then everything is really secondary. म्हणून मन जेथे पावेल तिथे बसा तुम्ही. सांगितलं ना. दिस इज दी आता आसन आणि कुंडलिनी कशी प्रकट होते आणि ती कशी वर जाऊन सहस्राला भिडते आणि आत्मदर्शन होतं, ह्याचं थोडं ह्याने डिस्क्राईब केलंय. आणि दिस इज दी स्पेशालिटी ऑफ ज्ञानेश्वरी. ह्याच्यात हे पण एवढं डिस्क्राईब केलं. शंकराचार्यांच्या ह्याच्यात असं कुंडलिनीचं नाहीये. पण सांगायचा हे काय उद्देश अजून काय की हे करताना रिद्धी सिद्धी येतात, लोक अट्रॅक्ट होतात, पण दॅट इज ऑब्स्टिकल. विभूती इज ऑब्स्टिकल टू दी निवृत्ती, राईट? सो कीप दॅट इन माइंड. ओके. तर आज फर्स्ट टाइम आय थिंक 100 नाही 94 झालेत. बट मी दुसरा श्लोक व्हायच्या आधी मी थांबवतोय. सो ओके. सो डोळे बंद करा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. स्लोली डोळे उघडा. हरि ओम. उद्या भेटू 6:30.